राकेशजी, काल हे काम बंद करण्यात आलं होतं, तर काय कारण होतं? काल आम्ही पूर्ण दिवस थांबून इथे काम करून घेतलं का, पण काही ही जागा ही गुरुचरण आहे, तशीच इथं सातबारा वगैरे नाही किंवा कोणाला विकता पण येत नाही. तरी पण काही आता जिहादी वृत्तीची किंवा संकोचित वृत्तीची अशा लोकांनी ही जागा विकत घेतलेली आहे. आणि आम्ही गेल्यानंतर ते इथं तोडफोड केली. तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आज सर्व नागरिकांनी इथले एकत्र येऊन त्या गोरगरीब शेतकऱ्यावर ज्याच्यावर अन्याय झाला होता त्याला पूर्ण मदत केली आहे पूर्ण वाडीने. आणि पोलीस प्रशासन, दौलत साहेब, सोशल मीडियाचे नेटकरी हे खूप जबरदस्त काम केलं, सहकार्य केलं. आणि आज त्या गरिबाला बिचारायला घरच्याचं उभं राहिलं आहे. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि जिथे जिथे अन्याय होईल, मग तो आदिवासी समाजाचो किंवा अन्य कुठला समाज, त्याच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत. तुम्ही बोला जरा. आम्ही इथे आमची आजी म्हणजे मरून गेले आणि आमची म्हणजे आता ही आमची पाचवी पिढी चालू आहे या जाग्यावरती. तरी हा शेजारी एक बाजूचा मनुष्य आहे, तो आम्हाला अन्याय करतो का ही जागा माझी आहे असा आमच्यावर तो गुन्हा करतो, दावा करतो आणि आमच्या खोट्या नाट्या कंप्लेंटी पोलीस स्टेशनला करतो. म्हणजे हा घर किती वर्षापासून इथे होता? हा घर इथं मला वाटतं 35 ते 40 वर्ष म्हणजे पिढ्यानपिढ्या. हां, हे घर 35 ते 40 वर्षापूर्वीचं आहे. 3 घरं या जागेवरती झाले. एक साधा झोपडा होता, त्याच्यानंतर एक घरकुल आला, त्याच्यानंतर हा दुसरा घरकुल. म्हणजे असं 3 घरं ह्या जागेवरती बांधली गेली जातात. हे तिसरा घर आहे ह्या जागेवरती. म्हणजे आपण इथं स्थानिक आहो, हां, स्थानिक आपण इथले लोकल आहो आणि आपले भूमिपुत्र आहो. हां, आणि यावर या गुरुचरण जागेवर आपला हक्क आहे. आपला हक्क आहे. आणि नको तेच बाहेरून आलेले लोक आपल्याला आमच्यावर अन्याय करतात. तर काल आमची येऊन असं आमच्या जागा करतात, आमच्या धमकी देतात आम्हाला, काही जागा तुमची नाही माझी असं धमकी करतो आमच्या. आम्ही इथे लय पिढ्यापासून राहिलो, आजे पंजाबपासून गेला. आमची ही 5वी पिढी ह्या जागेवर चालू आहे आमची या वाडीवर. आज तुम्हाला सर्व ग्रामस्थांचं सहकार्य भेटला. हां, सगळ्या ग्रामस्थ सहकारी भेटला, ते आम्हाला लय मदत केली. त्यांच्या थ्रूने आमचं हा काम चालू झालं. ते आम्हाला लय सहकार्य केलं. नाही तर आम्हाला अशी रकपटी झाली असती आणि हा माणसाने काय आम्हाला जात लागून दिला असता. आणि अजून एक पाऊस खूप लेट झाला. हां, पाऊस हे खूप नाहीतर जर आधी पाऊस झाला असता तर नंतर मग मोठी बेकारी झाली असती. राहण्याची पंचायत झाली त्यांची. पाण्यापासून त्यांना दिवस काढावा लागला, लोकांच्या वंचुली राहिल्याची. धन्यवाद. जय नमस्कार, मी जयेश केवणे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभागाध्यक्ष. मागील 4 ते 5 महिन्यापासून आपण रोहिदासजी मते यांनी ही तक्रार आपल्यापर्यंत पोहोचवली होती की आदिवासी बांधवाला घर बांधण्यासाठी बाधा निर्माण केली जाते मुस्लिम समाजातील व्यक्तीकडून. प्रामुख्याने आपण जातीवाद करत नाही, परंतु आमच्या आदिवासी बांधवाला जेव्हा जेव्हा वेदना देण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळी आम्ही ठामपणे भूमिपुत्र म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहू. या गावामध्ये अनेक नेते आहेत, सरपंच, सदस्य यांनी, ग्रामसेवक यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं हा आपण आरोप करत आहोत. आणि या 5 महिन्यात कोणताही सहकार्य केलेलं नाही त्यांनी. त्यामुळे आपण हा मुद्दा पोलीस स्टेशनला BDOपर्यंत पोहोचवला होता. BDOंनी सुद्धा ते त्यांचे पथक पाठवले होते, परंतु त्यांचा निर्णय येण्यास लेट झाला. व ढवले साहेबांनी आश्वासन दिलं होतं की 10-15 दिवस थांबा, त्याच्यानंतर आपण काम मी स्वतः माझ्या उपस्थितीत चालू करून देईन. तर काल काम सुरू झालं होतं तेव्हा राकेशजी टेंबे दिवसभर होते. त्यावेळेला कोणताही गदारोळ घालण्यात आलेला नाही. व राकेशजी टेंबे जसे घरी परतले त्याच्यानंतर हे बांधकाम तोडण्यात आले त्या मुस्लिम समाजातील व्यक्तीकडून. व जाणीवपूर्वक या आदिवासी बांधवांना पूर्ण वाडीला याचा त्रास आहे. पोलीस प्रशासनाने याचा चोख बंदोबस्त करावा व याला वॉर्निंग द्यावी, अन्यथा आमच्या आदिवासी बांधवांना जो काही याच्याकडून त्रास दिला जातो, जाणीवपूर्वक शिवीगाळ केली जाते, अर्वाच्य भाषा वापरली जाते, त्याविषयी पोलीस प्रशासनाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करूनच घ्यावा ही आमची विनंती असेल. व पोलीस प्रशासनाने सद्यस्थितीत चोख पोलीस बंदोबस्तामध्ये घर बांधण्यास सुरुवात केली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी देवरे साहेब यांनी सकाळी 8:30च्या सुमारास साहेबांना कॉल केला होता व ही परिस्थिती व्हिडिओ व त्यांच्यापर्यंत पत्र पोहोचवले होते. त्यानंतर साहेबांनी स्वतः पथक पाठवून मी पाहणी करतो व हे काम चालू करून घेतो असे आश्वासन दिले होते. त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व बांधव आभार मानत आहोत. धन्यवाद. आज 6 महिने तुम्ही जो लढा दिला त्या लढ्याला आज तुमचे यश आलंय, तुमचं घर उभं राहतंय तुमच्या डोळे देखत, तर काय वाटतंय? बरं वाटतं जरा, म्हणजे असा 6 महिन्यापूर्वी एवढा
नुकसान झालं याच्या मागं फिरून उपाशी तापाशी फिरून त्याच्या मागे दमदाटी देतो. निस्ता रस्त्याला चालत गेला तर तो दमदाटी देतो आम्ही. म्हणजे शिवीगाळ वगैरे द्या हां, करायचा तुम्हाला. दम आज- देतो, पोरा घेऊन येऊन मारेन तुला आपण. याच्यानंतर शिवीगाळ केली तर डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं ना, आम्हाला जो हक्क दिलेला आहे ॲट्रॉसिटीचा त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करा म्हणून. तर आज direct आज तुमच्या सर्व नागरिकांनी, तुमच्या वाडीतल्या सगळ्या नागरिकांनी तुम्हाला खूप सहकार्य केलं. म्हणून आज तुमचं घर उभं राहिले. पाहू शकता तुम्ही. काल ह्याच भिंती समोर दिसतात, ह्या भिंती तोडल्या होत्या. सोशल मीडियावर तुम्ही बघितल्या असत्या. जबरदस्त व्हायला आज त्यांचं स्वप्न होते ते पूर्ण झालेलं आहे. 6 महिन्यापासून त्यांनी जी धावपळ केली ती आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी बघितलेली आहे. आणि आज खरोखर सर्व नागरिकांचे आणि सर्व नेटकऱ्यांचे, पोलीस प्रशासनाचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार साहेब, तुम्ही देखील इथे उपस्थित आहात. आपल्या आदिवासी बांधवांवर अन्याय झाला त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यासाठी तर तुम्ही तुमचे जे काही 2 शब्द असतील ते पोलीस प्रशासन व स्थानिक लोकांपर्यंत पोचवा व आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला कशी वाचा फोडणार. आम्ही सर्व पक्षीय किंवा सर्व सामाजिक संघटना एकत्र मिळून आमच्या भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाला कशा वाचा फोडू याबद्दल 2 शब्द मांडा. ज्यावेळी या हे लोक जे होते, जी आपली सीमाबाई तिने सांगितलं का असा मीटर दादा चाललेला आहे की माझा तो घर बांधायचा साठी मला अडचण येतो. तर मी विचारलं कसं काय तर तिथे एक बाजूवाला मुस्लिम जो आहे तो तिथं त्याला विरोध करतो घरकुल बांधायला का माझी जागा आहे असं सांगत होता. तर मी विचारलं त्याचं काय कागदपत्र आहेत का. तर त्यांनी एक त्याला नोटीस दिली होती कागद काहीतरी, तर त्याच्यावर एक नंबर होतं जागेचं. ते 7/12 मी कार्याकडे जाऊन काढलं. परंतु त्या बघितल्यानंतर त्याच्यामध्ये काय त्याचं नाव नाही काय नाही, विनाकारणी तो माणूस या ठिकाणी त्यांना त्रास. बांधून घेता हे करता सुट्टी का तुला सुट्टी तोडायला कसं भेटेल. तुम्ही भिंती बांधून झाले, भिंती बांधून झाली, तोडायला कसं भेटेल.